नमस्कार मित्रांनो, आपल्या पॉझिटिव्ह गुड लाईफ चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वास्तुशास्त्रानुसार घरात कोणती झाडे ठेवावीत, कुठल्या दिशेला ठेवावीत आणि कोणती झाडे टाळावीत, जेणेकरून घरात सकारात्मक ऊर्जा, शांती, आरोग्य आणि समृद्धी वाढेल. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, वास्तुशास्त्रानुसार झाडे ही फक्त सजावटीसाठी नसतात, तर ती 5 तत्वांचा समतोल राखतात. पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश. योग्य झाडे योग्य दिशेला ठेवल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि मनाला शांती मिळते. पाहूयात वास्तूनुसार शुभ झाडे. फर्स्ट आहे तुळस. तुळस हे सर्वात पवित्र आणि शुभ झाड मानले जाते. हे झाड पूर्व, उत्तर किंवा ईशान्य दिशेला ठेवा. ते घरात सकारात्मक ऊर्जा आणि आरोग्य वाढवते. दुसरे आहे मनी प्लांट. मनी प्लांट धनवृद्धीचे प्रतीक आहे. हे झाड उत्तर, पूर्व किंवा आग्नेय दिशेला ठेवणे शुभ मानले जाते. पण लक्षात ठेवा, वाळलेली पाने कधीही ठेवू नयेत. तिसरे आहे लकी बांबू. लकी बांबूमुळे घराची प्रगती होते. हे झाड पूर्व किंवा आग्नेय दिशेला ठेवा. ते पाण्यात किंवा कुंडीत ठेवता येते. तसेच ऑफिसमध्ये, घरी दोन्ही ठिकाणी ठेवता येते. त्यानंतर आहे अरेका पाम. अरेका पाम हवा शुद्ध करते आणि वास्तुदोष कमी करते. हे झाड हॉलमध्ये उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवणे उत्तम मानले जाते. त्यानंतर आहे ॲलोवेरा म्हणजेच कोरफड. ॲलोवेरा आरोग्यासाठी फायदेशीर आहे आणि ती घरातील नकारात्मक ऊर्जा कमी करते. हे झाड उत्तर किंवा ईशान्य दिशेला ठेवा. या झाडाचं एक वैशिष्ट्य आहे की ते रात्रीही ऑक्सिजन सोडते. यानंतर पाहूयात घरात टाळावयाची झाडे. मित्रांनो, काही झाडे घरात ठेवणे टाळावेच. कॅक्टस किंवा काटेरी झाडे, सुकलेली किंवा मरगळलेली झाडे अशी झाडे घरात नकारात्मकता वाढवू शकतात. महत्त्वाच्या वास्तू टिप्स. झाडे नेहमी हिरवी आणि निरोगी ठेवा. कुंडीत पाणी साचू देऊ नका. झाडे नियमित स्वच्छ करा आणि गुरुवारी तुळशीला पाणी द्या. तर मित्रांनो, वास्तूनुसार योग्य झाडे ठेवल्यास घरात नक्कीच सकारात्मक बदल जाणवतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. काही प्रश्न असतील तर खाली कमेंटमध्ये नक्की विचारा. धन्यवाद.